पुण्यातलं गँगवॉर हे जरी नाना पेठेतनं सुरू झालं असलं, मग ती माळवदकर गँग आणि आंदेकर गँग त्यांच्यात आता आपसापसात भांडून ते दोन्ही गँग आतमध्ये आहेत. माळवदकर गँग तर संपलीच, पण खऱ्या गँगवर पुण्यात फोपावलं ते इकडं कोथरूड आणि मुळशी. आपल्याला माहिती आहे त्याच्यावर मुळशी पाटील नावाचा सिनेमा आला आणि हे सगळं चर्चेत येण्याचं कारण असं आहे, ह्या घायवळ गँगने ह्याच कोथरूड भागातल्या इकडं गोळीबार केला सामान्य पुणेकरांवर. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर मोका लावला असता तो थेट लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आलेली पोलीस तपासात. मग ह्या कोथरूड भागातल्या गँगवर नेमकं कसं वाढलं, टोटल ह्या भागात किती गँग आहेत आणि आत्ता कुठल्या स्टेजेसमध्ये ॲक्टिव्ह किती, नॉन ॲक्टिव्ह किती गँग बाहेर, किती आत आणि किती गुन्हे आहेत, हे सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी आत्ता आपल्यासोबत झोन 3चे DCP पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत. सर, तुमचं स्वागत G24मध्ये. पुण्यात गँगवर हे खरं तर आपल्याला बोलायला आवडत नाही, सांगायला आवडतं, पण वास्तव आहे दुर्दैवाने. आपण जे सांगितलं ते पहिले अगोदर माळवदकर आणि आंदेकर हे जी सुरू झालं होतं नाना पेठेत, तर आपल्याकडे पुण्यामध्ये अशा गँगवर असं म्हणतात ना, परंतु काही टोळ्या आहेत आणि त्या टोळ्यांना काही गुन्हेगार त्यांचे किंवा लिडर आहेत जे त्यांचं ते प्रमुख मानतात, अशा काही टोळ्या आपल्याकडे आहेत. कोथरूडमध्ये समजा एक महत्त्वाच्या म्हणण्यापेक्षा ज्या गँगस्टर्स आहेत, एक तर गजा मारण्याची आहे, दुसरं निलेश गायवळ आहे, नंतर गणेश मारणे आहे, एक मोहोळ आहे. तर ते मागच्या वर्षी मोहोळचा त्या मर्डर झाला होता. नंतर एक चॉकलेट सुन्याची आहे, एक बंटी पवारची आहे. अशा काही ठळक जे आहेत गुन्हेगारी कृत्यामध्ये हे सामील आहेत. त्याच्यामध्ये यांचे मारामारीचे गुन्हे असतील, खंडणीचे प्रकार असतील किंवा रायटिंगचे प्रकार आहेत किंवा फायर आर्म्स करून लोकांना दहशत माजवणे किंवा खंडणी उकळणे किंवा लँड ग्रॅबिंगसारखे प्रकार, अशा प्रकारामध्ये ह्या सर्व गँग इन्व्हॉल्व आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे असा, आता हा जो एरिया आहे किंवा पूर्ण सगळा पुण्याचा आउटस्कट आहे आणि जमिनीला आलेले प्रचंड भाव आणि त्याच्यानुसार तुमचे ते इंच आणि त्या ह्याला आलेले भाव, त्याच्यानुसार ह्या काही लोकांनी काही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या याच्यामध्ये त्यांना कळलं की याच्यामध्ये काही दमकवून हे करून काही केलं तर याच्यामध्ये ते लोकांना दमकवून ह्या गोष्टी त्यांचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी ह्या टोळ्यांचा काही ठिकाणी वापर झालेला आहे. तर कोथरूड भागात म्हणजे म्युन्सिपालिटी इकडे सगळं आपल्याच हद्दीत येतं. किती टोटल गँग आहेत आणि किती ॲक्टिव्ह, किती गुन्हेगार आत आहेत, किती बाहेर आहेत, त्यांचे मोर? आता याच्यामध्ये लहान मोठे आपल्या पूर्ण इकडच्या एरियामध्ये 30-35 अशा नामचिन्ह आहे, त्यांचे रेकॉर्ड आपल्याकडे गँग्स किंवा टोळ्या म्हणता येतील. याच्यामध्ये यातल्या बऱ्याचशा याच्यावरती मोकामध्ये सर्व बऱ्यापैकी सगळ्या टोळ्या ज्या आहेत त्यांचे टोळी प्रमुख आणि त्यांचे मेंबर जे आहे क्रिमिनल्स हे सर्व जेलमध्ये आहेत. त्यांच्यावरती मोकासारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना जेरबंद केलेलं आहे. त्यांचे सर्व प्रॉपर्टीज किंवा त्यांचे सर्व आर्थिक स्रोत शोधून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. दुसरं काही आता यावर्षी आपण जवळपास 30 लोकांना MPD म्हणजे जे असे नामचीन गुंड आहे त्यांच्यावरती खूप सारे गुन्हे आहेत, अशा 30 लोकांना झोन 3मध्ये आपण त्यांना MPD खाली डिटेन्शन केलेलं आहे 1 वर्षासाठी. प्लस एक 35-30 लोकांना आपण गँग तडीपार किंवा तडीपारीमध्ये गँग एस्टिमेट आणि बाकीचे एस्टिमेटमध्ये यांना पाठवलेलं आहे. बाकीसुद्धा इथं आता नवीन BNS प्रमाणे 111-112मध्ये सुद्धा काही गँग आपण त्याच्यामध्ये हात टाकलेत. आता ह्याचे जे प्रमुख जे गँग्स आपलं म्हणता येईल गजानन मारण्याचे, ते सर्व गँग गजानन मारणे स्वतः आणि त्याची सर्व गँग जे आहे ते जेलमध्ये आहेत, मुक्कामध्ये आहेत. निलेश गायवळती आता तो गुन्हा दाखल झाला आहे, ते सर्व गँग तिथले 5 मेंबर आता सध्या जेलमध्ये आहेत. बाकीचे आरोपी अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत आणि जर लवकरच त्यांना पण याच्यामध्ये त्यांना मी अटक करून हे सगळे गणेश मारणे जे आहे ते सर्व ते मागच्या त्या मर्डरमध्ये जे आहे मूळच्या मर्डर त्याची पण गँगमध्ये आहे. एक सचिन पोटे आहे, बंटी पवारसुद्धा मोकामध्ये जेलमध्ये आहे, आपण त्यांना ऐकले. तो चॉकलेट सुन्यासुद्धा जी पर्वतीच्या हद्दीमध्ये दत्तवाडीला ती सुद्धा गँग आतमध्येच आहे. वाडकरची गँग ती पण आतमध्येच आहे. आणि सध्या आता जे वॉन्टेड आरोपी आहेत किंवा हे आहेत त्याच्यासुद्धा मागे पोलीस आहेत. जवळपास कोथरूड आणि आसपासच्या परिसरामध्ये हे जी तुम्ही नावं सांगता ह्यातले बरेचसे लोक गुन्हेगार सध्या जेलमध्ये आहेत, तडीपार आहेत किंवा त्यांना MPD खाली डिटेन्शन त्यांचं केलेलं आहे. आणि हे सर्व पोलिसांनी प्रोएक्टिव्ह पोलिसिंग केल्यामुळं किंवा लोकसुद्धा आता पोलिसांकडे येतात, त्याची तक्रारी घेऊन येतात, त्याच्यावरती पोलीस प्रोएक्टिव्ह कारवाई करून ह्या सर्व गँगचा निपटारा करण्यासाठी किंवा त्यांना शासन होण्यासाठी सर्वतोपरी जी कायदे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या कायद्याचा वापर करून त्याची परिणामकारक कारवाई केलेली आहे. एवढं सगळं तुम्ही सांगता, सगळ्या गँग आत आहेत. मग एवढ्या याच्यातनं निलेश गायवळसारखा एक ज्याला आपण म्हणतो आधुनिक काळातला गुंड कसं काय सुटला आणि तो तर लंडनला पळून गेला, गुन्हा दाखल झालो? याच्यामध्ये आता हे जे प्रकार झालेला आहे, हे दुर्दैवी प्रकार झालेला आहे, त्याच्यामध्ये एका व्यक्तीला त्याच्यामध्ये त्याच्यावर फायरिंग झालेलं आहे
आणि ह्याच गँगचे जे मेंबर आहेत ते सर्व आपण तत्काळ ज्या ठिकाणी हजर होते ते सर्व अटक केलेले आहेत आणि ह्या गँगला फूस लावणारा, सर्व आर्थिक मदत करणारा किंवा लॉजिस्टिक सर्व पुरवणारा अजून निलगायवळ आहे, त्याच्यासुद्धा त्याचा रोल निष्पन्न करून त्याचा इनडायरेक्ट डायरेक्ट सहभाग याच्यामध्ये निष्पन्न झाला आपल्याला. त्यानुसार त्याच्यावर तो गुन्हा मोका MCOCचं कलम आपल्याला लावलेला आहे. आणि आपण जे सांगतात बाहेर गेले तर त्या सर्व जे आहेत त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडून ते सर्व आरोपी या ठिकाणी आणले जातील. त्यांना त्या कायदेशीर प्रक्रियेतून त्यांना सर्वांना जावं लागेल. आणि असा कुणीही कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, कुठली गँग मोठं नाही किंवा काही नाही, कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही. त्यामुळे ज्याने कुणी गुन्हा केला असेल, ज्याने कुणी काही चुकीचे प्रकार केले असतील तर त्यांना कायद्यानुसारच कठोरातली कठोर शिक्षा होईल. आणि पोलीस ते सर्वोपरी प्रयत्न करत आहेत की याच्यामध्ये कुठलेही लूफहोल न राहता हे सर्व ज्यांनी गुन्हे केले असतील किंवा ज्यांनी कुणाला धमकवलं असेल किंवा असे प्रकार केले असतील ते सर्व ह्या कायदेशीर प्रक्रियेमधून जातील. मुद्दा असा आहे सर, ज्यावेळेस अमितेश कुमार सर CP म्हणून आले, दुसऱ्या दिवशी सगळ्या गँगस्टरची परेड झाली. आपण होतो त्या काळात सगळे अगदी निलय घायवळ सगळे हात जोडून उभे होते. त्यानंतर हे मोकाट फिरले, ह्याच्यावर सोडले आणि हाच निलय घायवळ आज पोलिसांच्या हातात तुरी देऊन पसार झालेले आहे, तेही विदेशात. त्याच्याकडे मुळात पासपोर्ट कसा राहिला याच्यात तुम्हाला याचं कारण सांगतो. याच्यामध्ये जे आता हे जे गँग्स आपण म्हणतात सो कॉल्ड गँग, याच्यामध्ये जी तरुण पिढी आहे, आता याच्यामध्ये तरुण पिढींना खोटी स्वप्न दाखवणे किंवा जो ग्लोरीफाय करतात गुन्हेगारांना, मग तेच तुम्हाला सांगतं की काहीतरी ग्लोरीफाय करायचं, रील्स बनवायचे आणि आम्ही या भागातली कुणीतरी आहोत आणि त्याच्या नावाखाली आपल्याला काहीतरी आपल्याला दादागिरी करायला मिळते. हे जे ग्लोरिफिकेशन किंवा चुकीचे रोल मॉडेल्स निवडले किंवा ह्या गँगनी काय केलं, हे जे लोक आहेत त्यांनी काय केलं, जी तरुण मुलं आहेत त्यांची माती बडकावून त्यांच्या घरादारापासून त्यांना दूर करून किंवा गुन्हेगारीच्या मार्गाला लावून ते स्वतः त्यांच्या आयुष्याचं बर्बाद होत आहे, परंतु त्यांची फॅमिली त्यांच्यावर अवलंबून असताना सर्व त्यांचे कुटुंबीय यांनासुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याच्यामुळे खोटे रोल मॉडेल्स जर उभे केले आपण आणि ह्या तरुणांना जर यांनी त्याच्या जाळ्यात फसवलं तर हे चुकीचं आहे. आणि त्यांच्या खांद्या बंदूक ठेवून हे सर्व त्यांची सर्व मोज मजा करत आहेत, त्यांची सर्व प्रॉपर्टीज लोकांचे हे करणे, खंडणी मागणे, ह्या गोष्टी ह्या तरुणांना त्यांची माती भडकावरून स्वतःची आर्थिक प्रगती करत आहेत, त्यांची मुलं फॉरेनला शिकत आहेत. हे सर्व बाकीच्या लोकांना एक म्हणजे जे त्यांच्यासोबत त्यांना फॉलो करत आहेत, त्यांचे रील्स फॉरवर्ड करत आहेत, त्यांना रोल मॉडेल समजतात चुकीच्या पद्धतीने, हे सगळे त्यांचा म्हणजे त्यांना कळत नाही की आपला वापर केला जातो आहे. आणि यांच्या जीवावरती हे लोक बाहेर करून त्यांची स्वतःची आर्थिक प्रगती करत आहेत आणि त्यांची मुलं त्यांची फॅमिलीज हे शिकवड करून त्यांचे फॉरेनला पाठवत आहेत लोक. म्हणजे जे त्यांना फॉलो करतात त्यांनी पण हे विचार करण्याची गोष्ट आहे की अशा लोकांना आपला रोल मॉडेल कोण आहे, आपल्या ह्या सध्याचं वय शिकण्याचं शिक्षणाचं आहे किंवा काहीतरी करून दाखवण्याचं आहे, आपलं स्वतःची फॅमिली किंवा आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, ह्या गोष्टीच्या मागं त्यांनी जायला पाहिजे. न की अशा चुकीच्या गुन्हेगारांचा फॉलो करायला पाहिजे, त्यांचे रील्स हे करायला पाहिजेत. तर हे चुकीच्या गोष्टी काही काही त्यांना भुरळ घातली जाते आणि त्याच्यामुळे त्या लोकांचा त्यांच्या ब्रेनचा वापर करून हे लोक त्याचा वापर. हा आहे सर, निलेश घायवळ हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, गँगस्टर आहे. तुमच्या रेकॉर्डला अनेकदा त्याला मोक्का लागलाय, जेलमध्ये होता, सुटला, तो जामिनावरती आहे. तरी तो फॉरेनला कसं काय, आपला साधा व्हिसा काढायचा असला किंवा पासपोर्ट काढायचा, एक गुन्हा एक नॉर्मल NC असले तर आपल्याला पासपोर्ट मिळत नाही, यांना कसं काय मिळतं? आता ह्याच्यामध्ये पासपोर्ट कधी काढला, कधी इश्यू गेला आणि ह्या सगळ्या गोष्टी आता चौकशीचा भाग आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पोलीस जातील आणि याच्यात ज्यांची कुणाची चूक असेल तर त्या गोष्टी सगळ्या त्या निष्पन्न होऊन पुढं त्या रेकॉर्डवरती येतील. परंतु मी तुम्हाला तेच सांगत होतं की चुकीचे रोल मॉडेल्स निवडू नका कृपया. जी त्याच्यासोबतची लोक आहेत किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांना फॉलो करतायत, त्यात पोलिसांची हेच वॉर्निंग आहे की असं कुणी कुणाचं ह्या लोकांचं गँगस्टर लोकांचं कुणी रील ठेवल, त्याला फॉलो करेल, लाईक करेल, फॉरवर्ड करेल, त्यांच्यावर पण पोलिसांची नजर असणार आहे अशा कुठल्याही गोष्टीवर. कारण आमचे सर्व सोशल मीडिया टीम असेल किंवा पोलिसचे लोक असतील, ह्या सर्व गोष्टीवर नजर ठेवून आहेत कोण अशा लोकांना फॉलो करत आहे. कारण हे असे लोक जे आहेत क्रिमिनल्स, हे फॉलो करण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांना दे शुड गो बिहाइंड बार आणि ज्या त्यांनी चूक केली असेल, काही गुन्हा केला असेल तर त्यांना तेवढी त्याची सजा मिळाली पाहिजे. तर परंतु बाकीच्या तरुणांनी जे याच्यात कशातच नाहीत तर त्यांनी विनाकारण अशा लोकांच्या मागे न लागता आपलं करिअर आणि आपलं शिक्षण, आपली कुटुंब, फॅमिली याचा विचार करून, या सर्व गोष्टीचा विचार करूनच ह्या गोष्टीच्या नादी लागावा. अन्यथा हे लोक तुम्हाला एकदा का गुन्हा दाखल झाला की बरेच तुम्हाला तुमच्या मागे कोर्टाचा साक्षी मारायला लागतो, पोलिसांचा साक्षी मारायला लागतो. ते न होता अशा चुकीच्या रोल मॉडेल्सला फॉलो करू नका, जेणेकरून तुमची फॅमिली पण डिस्टर्ब होईल, त्यांचं स्वतःचं आयुष्य पण त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकतं. मुद्दा काय आहे सर, निलेश घायवळचा आहे. निलेश घायवळ
हा नेमका तो गुन्हा घडला परवा दिवशीचा, त्याच्या आधी फरार झाला की नंतर फरार झाला? तुमच्या तपासात काय समोर आलं? नाही, याच्यामुळे तीच आता माहिती घेत होतो, कधी गेला कधी गेला, त्यांनी काय काय कुठल्या प्रोसिजर्स फॉलो केल्या, काय पासपोर्ट्स या विषयासंदर्भात असेल किंवा विजा संदर्भात, या सगळ्या गोष्टीचं पोलीस चौकशी आणि बाकीच्या ह्या ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या आता त्यानुसार पुढची कारवाई होईल. तो जर रेकॉर्डवरचा गुन्हा नसेल तर त्याचा पासपोर्ट ऑब्व्हियसली तर पोलीस स्टेशनला जमा असणं अपेक्षित आहे, तो का नाही झाला? याच्यामध्ये त्याला हायकोर्टने आदेश दिला होता की त्यांनी पासपोर्ट या ठिकाणी जमा करा, परंतु त्याच हायकोर्टच्या आदेशाचं सुद्धा त्यांनी उल्लंघन केलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रेकॉर्डवर आहेत, त्या गोष्टी चौकशीमध्ये किंवा पुढची तपासामध्ये त्या सर्व घेण्यात येतील आणि त्यानुसार पुढची जी कारवाई ती करण्यात येईल. खरं तर हे डीबी टीमचं काम आहे, तुमच्या हे सगळे सहकाऱ्यांचं. त्याचं पासपोर्ट जमा करून घे, त्याच्यावर वॉश ठेवून आपलं एक टीम असतात पोलिसांची, हे सगळ्या गँगवरती त्याचे ॲक्टिव्हिटीज. तो सध्या तिकडं पवनचक्क्या तिकडे खंडणी वसुलीचं काम करायचं जामखेड कर्जत अशी माहिती. त्याच वादातनं त्याला धाराशिवमध्ये एका पैलवानानं थोबाडीत मारली भर फडामध्ये. त्यानंतर हा गँगस्टर पुन्हा निलेश घायवळ चर्चेत आला होता, तरी आपण त्याच्यावर कुठची कारवाई का नाही केली प्रिकॉशनरी? सर्वांना आता काय कोणी गँगस्टर लोकांना तीच विनंती की कुणीही कुणाला अशा लोकांना घाबरायचे कारण नाही. कुणावरती अशा चुकीचे प्रकार होत असतील किंवा धाकधपट होत असेल तर जरूर आमच्याकडे यावं. नॉट इवन इन कोथरूड किंवा बाकी ह्या भागामध्ये, परंतु तुम्ही जो एरियाचा भाग तिकडे सांगितला तिकडे सुद्धा लोकांना त्रास असेल तर त्यांनी ते सुद्धा जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा त्यांना जो त्रास असेल तिकडे ते जाऊ शकतात. आणि याच्यामध्ये नक्कीच पोलीस कारवाई करेल. एखादी NC जरी दाखल झाली तरीसुद्धा पोलीस त्याची दखल घेऊन पुढची कारवाई नक्कीच याच्यात करेल. असा एक आरोप होतो, मी स्वतः रोहित पवार आमदार तिकडलेच कर्जत, त्यांनी आरोप केला की तिकडचे सभापती माजी आमदार राम शिंदे यांना हेच त्याला घेऊन फिरायचे, त्याच्यामुळेच त्याला राजकीय वरज असतं होतं, म्हणूनच आज तो लंडनला पळून जाऊ शकले, असा एक आरोप होतोय. बाकीच्या याच्यामध्ये मला जास्त म्हणजे कमेंट करणं मी या ठिकाणी बरोबर नाही, परंतु तो तुम्ही जी सांगितलं त्या बाबतीत मला याच्यामध्ये माहिती घ्यावी लागेल. परंतु त्या गोष्टीमध्ये माझं एवढंच सांगणं की ज्यांची कुणाची तक्रार असेल किंवा कुणाला असं त्या भागामध्ये तुम्ही म्हणता की खंडणी वसूल करतात, त्या लोकांनी पुढे येऊन तक्रार द्यायला पाहिजे, त्याच्यात पोलीस नक्कीच दखल घेईल. बरं, आता निलेश घायवळला भारतात परत कसं आणणार? जी कायदेशीर प्रक्रिया आपल्याकडे आहे, आपल्या LOC इश्यूज वगैरे झालेल्या आहेत आणि बाकीचे जे नोटीस आहेत त्या नोटिशीच्या आणि बाकीच्या ह्याच्यानुसार ती जी प्रक्रिया आहे ती पोलीस प्रक्रिया पार पडत आहे. आत्ता त्याच्या घरी आपण परवा दिवशी रात्री सर्च वॉरंट केलं, गाडी आणल्या, काय काय आत्तापर्यंत कारवाई केली घायवळ गँग प्रकरणात? याच्यामध्ये हाऊस सर्च आहे, काही गाड्या त्याचे व्हेकल्स आहेत ते वापरलेले गुन्ह्यात ते सीज केलेले आहेत. बाकी त्याच्या जी साथीदार आहे त्याचे बाकीची जी माहिती आहे, बाकीची इतर साथीदार त्याचे कुठे आहेत काय आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये किंवा कोणी लपून बसले का नाही किंवा त्याला कोण आसरा देत आहे का नाही, जे आसरा देणारे लोक आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी होतील. त्याच्यामुळं ते सर्व प्रक्रिया जी आहेत MCOC ॲक्टप्रमाणे ज्या प्रक्रिया आपल्याला कराव्या लागतात त्या सर्व प्रक्रिया पोलिसांनी सुरू केलेल्या आहेत. आता तुमच्या भागातले झोंत्री भागातले म्हणजे मुळशी असेल, इकडे कोथरूड, हे सगळं तुमच्याच अंडर येतं. ह्या सगळ्या गँगचं समूळ उच्चाटन करणार का तुम्ही? आता धडाडीने सगळ्या एक एक धरून सगळं आता तुम्हाला ते सांगितलं, बऱ्यापैकी सर्व गँग्स तशा आतमध्ये, मारणे टोळीची आतमध्ये आहे, गणेश मारण्याची टोळी आतमध्ये आहे, तुमचे मूळ गँगचं पूर्ण त्याच्यामध्ये हे झाले, त्याच्यातले आरोपी आतमध्ये आहेत. आता निलेश घायवळची टोळीसुद्धा आता सध्या त्याची बरेच लोक आता जेल आम्ही पकडलेले आहेत आणि हे सुद्धा MCOC आपण त्यात लावल्याने ते पण आरोपी लवकर अटक होतील. बंटी पवार जी आहे त्या ठिकाणी सिंहगड भागात ती सुद्धा गँग पूर्ण आतमध्ये. चॉकलेट सोन्याची गँगसुद्धा जी आहे ती पर्वती भागात ती सुद्धा जेलमध्ये आहे, ते सर्व मोकामध्ये आहे. त्याच्या विरोधातली वाडकरची जी गँग आहे ते सुद्धा पर्वतीच्या हद्दीमध्ये आतमध्ये आहे. आणि याच्यात जे इंडिव्हिज्युअल आरोपी राहिलेले आहेत ते जवळपास 30 ते 30 लोकांवरती जवळपास ह्या वर्षी तडीपार किंवा MPD आपण डिटेन्शनमध्ये त्यांना आत ठेवलेले. आणि गेल्या वर्षीसुद्धा तेवढेच जे गँगस्टर्स आहेत जे इंडिव्हिज्युअल गुन्हे ज्यांच्या टोळीमध्ये नाहीत त्या सर्व 30 लोकांनासुद्धा आपण MPD डिटेन्शन केले. फक्त झोन 3 मध्ये मी तुम्हाला सांगतो, पूर्ण शहरामध्ये ही संख्या जवळपास 100च्या पुढं आहे. आतासुद्धा ह्या वर्षीसुद्धा आता झोन 3 मध्ये जवळपास 30 असे गँगस्टर्स आहेत किंवा रेकॉर्डाचे क्विनर्स आहेत, त्यांना आपण डिटेन्शनमध्ये एक वर्षासाठी MPD मध्ये केलेलं आहे. आणि काही तडीपार 30-40 लोक तडीपार आहेत. आणि बाकीचे जे आपल्या रेग्युलर कारवाई असतात मग त्यांना आरोपींना चेक करणे, त्यांच्यावर प्रिव्हेंट ॲक्शन करणे, त्यांना MCR करणे, त्याचे ब्रीच ऑफ बॉन्डची कारवाई करणे किंवा त्यांचे बॉन्ड्स घेणे, हे कंटिन्युअस आणि रेग्युलर पोलिसांचं काम आहे. ते कंटिन्युअस रेग्युलर पोलीस करतात. आता काही लोक हे दिसत नाही आपल्या लोकांना, परंतु डेली आमच्या DB टीम्स असतील किंवा चौकी अधिकारी असतील हे कंटिन्युअसली ह्या कामामध्ये प्रश्नमध्ये असतात. मग त्याच्यामुळे
असं नाही की निलेश घावळा ज्यांनी पाठीशी घातले त्यांच्यावर कारवाई होणार का? कारण पासपोर्ट जमा करणं अपेक्षित होतं त्यांनी हायकोर्ट आदेश तरी त्यांनी तो केलं नाही. मग त्याच्यावर ते त्यानुसार कारवाई नक्कीच केली जाईल. याच्यामध्ये जे जमा नसेल केलं तर त्याच्यावर कारवाई होईल. ते हे होते DCP संभाजी कदम सर. यांनी सांगितलं की कोथरूड भागातले त्यांच्या भागातले सगळ्या गँग आम्ही बऱ्यापैकी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. फक्त एक निलेश घावळ राहिला आणि इतर जे त्यांची धरपकड सुरू आहे. पण आता निलेश घावळला लंडनमधून इथं आणायचं कसं, हा सगळ्यात मोठा टास्क असणार आहे पुणे पोलिसांसाठी. बघूया आता तो कसा पार पाडतात. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सह चनात म्हणजे जे मीडिया पुणे.